नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत ॲफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय? ॲफिलिएट मार्केटिंगमधून पैसे कसे कमवायचे? याबद्दलची संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये देणार आहे. तुम्हाला ऑनलाईन पैसे कमवायचे असतील किंवा ॲफिलिएट मार्केटिंग शिकायची असेल, की ॲफिलिएट मार्केटिंगमधून पैसे कसे कमवायचे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि ॲफिलिएट मार्केटिंग इन डेप्थ मध्ये संपूर्ण समजून घेऊया. मी तुम्हाला टोटल 6 सेक्शन मध्ये ॲफिलिएट मार्केटिंग काय असते आणि त्यामधून तुम्ही पैसे कसे कमवू शकता या गोष्टी शिकवणार आहे. सेक्शन नंबर 1 मध्ये ॲफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय असते, त्याची पूर्ण डेफिनेशन आणि सर्व प्रोसिजर आहे ती तुम्हाला सांगणार आहे. सेक्शन नंबर 2 मध्ये ॲफिलिएट मार्केटिंग नक्की कसं काम करतं हे सांगणार आहे. त्याच्यासोबतच सेक्शन नंबर 3 मध्ये पैसे कसे याच्यामधून तुम्ही चांगल्या पद्धतीने कमवू शकता याच्याबद्दलचा पूर्ण रोडमॅप देणार आहे. त्याच्यासोबत सेक्शन नंबर 4 मध्ये बेस्ट ॲफिलिएट प्रोग्राम कोणकोणते आहेत याबद्दलची सर्व माहिती देखील देणार आहे. त्यासोबतच तुमची जी निश आहे त्या निश साठी ॲफिलिएट प्रोग्राम कोणते बेस्ट आहेत ते देखील सांगणार आहे. सेक्शन नंबर 5 याच्यामध्ये आपण पाहणार आहोत ॲफिलिएट लिंक कुठून घ्यायची आणि ती कशी शेअर करायची. सेक्शन नंबर 6 मध्ये बिगिनियर साठी महत्त्वाच्या ज्या टिप्स आहेत त्या देखील मी याच्यामध्ये देणार आहे. सेक्शन नंबर 7 मध्ये आपण जाणून घेणार आहेत नवीन जे ॲफिलिएट मार्केटर असतात ते ॲफिलिएट मार्केटिंग मध्ये कोणकोणत्या चुका करतात आणि कोणकोणत्या चुका तुम्हाला अवॉइड करायच्या आहेत त्याबद्दलची आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. चला तर मग आता सेक्शन 1 ला सुरुवात करूया. ॲफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय, तर तुम्ही इतर व्यक्तींचे, इतर कोणत्या कंपनीचे प्रोडक्ट सर्व्हिसेस तुमच्या वेबसाईटवरती, तुमच्या यूट्यूब चॅनलवरती किंवा कुठेही दाखवता आणि ते इतर लोकांना सेल करतात. त्या लिंकवरती क्लिक करून लोक ती प्रोडक्ट बाय करतात. याला ॲफिलिएट मार्केटिंग म्हणतात. त्याचं एक उदाहरण तुम्हाला देतो. ॲफिलिएट मार्केटिंग म्हणजे नक्की काय असतं. एक्झाम्पल, एखादा मोबाईल आहे. तो मोबाईल तुम्हाला खूप आवडतो आणि तुमच्या मित्राचं मोबाईल शॉप आहे. त्या मोबाईल शॉपमध्ये तुम्ही जाता. तुमच्या मित्राला बोलता, "अरे वाह! एवढा छान मोबाईल आहे. हा तर मोबाईल मला आवडतो. मला हा मोबाईल घ्यायचा आहे." तुम्ही मोबाईल घेता, वापरता, तुम्हाला खूप छान वाटतं आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या मित्राला, त्याला जर मोबाईल घ्यायचा असेल, तर त्याला तुम्ही सजेस्ट करता, "अरे, तुला माझ्यासारखा मोबाईल घ्यायचा होता ना?" तो समोरचा व्यक्ती बोलतो, "हो, मला घ्यायचा होता. तुझ्या काही ओळखीचे आहेत का दुकानदार किंवा कुठे चांगला मोबाईल भेटतो का?" "अरे हो, भेटतो ना. माझा एक मित्र आहे. तिथे एक चांगलं दुकान आहे. तिथे मोबाईल भेटतो छान. तू तिथून घेऊ शकतोस." तुम्ही त्याला त्या मोबाईल शॉपमध्ये घेऊन जाता. मोबाईल शॉपमध्ये घेऊन गेल्यानंतर एखादा चांगला मोबाईलचा पीस दाखवता. तो त्याला आवडतो देखील आणि तो मोबाईल घेतो. एकही रुपया न कमी करता, एकही रुपया जास्त न करता आहे ती प्राइस त्याच प्राइसमध्ये घेतो. मला सांगा, याच्यामध्ये कुठेही तुमचा फायदा होतो का? अजिबात नाही. याच्यामध्ये पूर्ण फायदा ज्याचा कोणाचा होत असेल तर त्या दुकानदाराचा होतो. त्याला चांगलं त्या प्रॉडक्ट मागे मार्जिन भेटतं आणि तो चांगले त्यामधून पैसे कमवतो. तुम्ही फक्त माउथ पब्लिसिटी करता, पण तुम्हाला याच्यामधून पैसे भेटत नाहीत. तर याच गोष्टीला ॲफिलिएट मार्केटिंग असं म्हणतात. जे आत्ता तुम्ही ही गोष्ट करताय त्याला ॲफिलिएट मार्केटिंग म्हणतात. फक्त याच्यामध्ये काय असतं, तुम्ही इतर व्यक्तीच्या ज्या सर्व्हिसेस आहेत ते तुमचे ब्लॉग असेल, YouTube चॅनल वगैरे ज्या गोष्टी असतील त्याच्यावरती तुम्ही प्रमोट करता आणि प्रमोट केल्यानंतर जर लोकांना ती गोष्ट आवडली, त्यांनी तुमच्या लिंकवरून ती गोष्ट जर बाय केली, तर तुम्हाला खूप चांगलं कमिशन भेटतं. ते कमिशन कधी 1%, कधी 2%, कधी 5%, कधी 10%. हे झालं फिजिकल प्रोडक्ट वरती. पण डिजिटल प्रोडक्ट वरती 70 ते 80% एवढं तुम्हाला याच्यामध्ये कमिशन भेटतं. आता आपण जाणून घेणार आहोत ॲफिलिएट मार्केटिंग नक्की काम कसं करतं, ह्याची संपूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसेस. सो ॲफिलिएट मार्केटिंग मध्ये काय करावं लागतं मित्रांनो, तुम्हाला सर्वात पहिली गोष्ट म्हणजे काही असू द्या, ॲफिलिएट मार्केटिंग असू द्या, इतर कोणतीही गोष्ट पैसे कमवण्याची असू द्या, तुम्हाला त्यामध्ये जेवढे जास्त ऑडियन्स बनवता येईल तेवढी बनवा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं निश हे क्लिअर असणं गरजेचं आहे. तुम्हाला स्वतःची निश ठरवायची आहे. तुम्ही एकदा स्वतःची निश ठरवली की त्याच्या पद्धतीने तुम्हाला त्याचा एक ॲफिलिएट प्रोग्राम जॉइन करायचा आहे. म्हणजे काय, तर माझी निश आहे मेक मनी ऑनलाईन किंवा
मी मोबाईल रिव्ह्यूचा एक ब्लॉग बनवलेला आहे, ज्याच्यावरती मी वेगवेगळ्या मोबाईलची माहिती देतो आणि त्याची ॲफिलिएट लिंक देतो. मग मी काय करू शकतो, माझा एक चांगला ब्लॉग बनवू शकतो. माझी निश कोणती झाली, मोबाईल रिव्ह्यूची. मोबाईल रिव्ह्यूचा एक चांगला ब्लॉग बनवू शकतो. त्यानंतर एखाद्या वेबसाईटवरती Amazon, फ्लिपकार्ट अशा वेबसाईटवरती जाऊन तिथे मोबाईलच्या ॲफिलिएट लिंक बनवू शकतो. आणि त्या ॲफिलिएट लिंक, जी आपली स्वतःची ॲफिलिएट लिंक असते युनिक, ती ॲफिलिएट लिंक घेऊन तुम्ही तुमच्या वेबसाईटवरती जाऊन तिथे टाकू शकता. वेबसाईटवरती ती लिंक टाकल्यानंतर काय होणार आहे, तुम्हाला खूप जास्त त्याच्यामध्ये फायदा होणार आहे. आणि त्या लिंकवरती एखाद्या व्यक्तीने तुमचं आर्टिकल वाचलं, त्याला संपूर्ण माहिती भेटली, तर त्याच्यावरून तो ते प्रोडक्ट बाय करणार आहे. प्रोडक्ट बाय केल्यामुळे तुम्हाला त्या प्रोडक्टचे चांगले पैसे भेटणार आहेत, चांगलं कमिशन भेटणार आहे. मग आता याच्यावरती जास्तीत जास्त तुमच्या लिंकवरती कसे तुम्ही ट्रॅफिक आणू शकता, तर यासाठी तुम्हाला काय करायचंय, तुमचं जे इंस्टाग्राम अकाउंट आहे, तुमचा जो युट्यूब चॅनल आहे, त्याच्यासोबत तुमचा जो ब्लॉग आहे, यावरती तुम्ही लिंक टाकू शकता. आणि तिथून तुमच्या वेबसाईटवरती तुमच्या ॲफिलिएट लिंकवरती जास्तीत जास्त ट्रॅफिक आणू शकता, जास्तीत जास्त ऑडियन्स आणू शकता. सो अशा पद्धतीने तुम्हाला काम करायचं. अशा पद्धतीने ॲफिलिएट मार्केटिंग काम करतं. आय होप तुम्हाला हा पॉइंट समजला असेल. आता मी तुम्हाला सांगतो ॲफिलिएट मार्केटिंग मधून तुम्ही पैसे कसे कमवू शकता. तर तुम्हाला काय करायचंय, तुमची जी ॲफिलिएट लिंक आहेत, जसं मी तुम्हाला सांगितलं, ती ॲफिलिएट लिंक तुमच्या ब्लॉगमध्ये, तुमच्या YouTube चॅनलमध्ये, तुमच्या Instagramच्या बायोमध्ये तुम्हाला टाकून ठेवायचे आहे. तिथे जसे जसे लोक येतील, जसे जसे लोक तुमच्या त्या लिंकवरती क्लिक करतील, ते प्रोडक्ट बाय करतील, तेव्हा तुम्हाला थोडंफार कमिशन भेटणार आहे. बरोबर? पण हे जे पेमेंट असतं मित्रांनो, हे पेमेंट फ्रिक्वेंटली असतं. म्हणजे कशा पद्धतीने भेटतं, काय काय ॲफिलिएट प्रोग्राम असतात, त्यांचं मंथली भेटतं, काय कायांचं वीकली भेटतं, काय कायांचं $100 कंप्लीट झाले की त्यानंतर ते विड्रॉवल करता येतं. सो अशा पद्धतीने यांचं पेमेंट असतं. आणि हे जे पेमेंट तुम्हाला येतं, ते पेमेंट तुम्ही बँक ट्रान्सफर करू शकता, वायर ट्रान्सफर करू शकता, किंवा पेपल सारखे जे आहे अकाउंट, त्याच्यावरती तुम्ही तुमच्या अकाउंटवरती घेऊ शकता. UPI वरती देखील तुम्ही हे पैसे घेऊ शकता. त्याच्यासोबतच याच्यामध्ये कमिशन रेट जो असतो, तो पण देखील खूप चांगला असतो. म्हणजेच तुम्हाला जर फिजिकल प्रोडक्ट असेल, तर 1% पासून 7 to 8% पर्यंत तुम्हाला याच्यामध्ये कमिशन भेटतं. पण जर तुम्ही डिजिटल प्रोडक्टचं जे ॲफिलिएट मार्केटिंग करत असाल, तर याच्यामध्ये तुम्हाला 60 to 70% पर्यंत कमिशन रेट हा भेटत असतो. त्यामुळे डिजिटल प्रोडक्ट जास्त ॲफिलिएट करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जर उदाहरण द्यायचं सांगायचं म्हणलं, तर काही लोक असे आहेत जे स्वतःचा ॲफिलिएट मार्केटिंगचा एक चांगला ब्लॉग बनवत आहेत आणि त्याच्या माध्यमातून दर महिन्याला 1 ते 1.5 लाख, 2 लाख, 5 लाख एवढे कमवत आहेत डिजिटल प्रोडक्ट सेल करून. तर तुम्ही देखील स्वतःचा डिजिटल प्रोडक्ट बनवू शकता आणि ते सेल करू शकता, किंवा ॲफिलिएट मार्केटिंगच्या माध्यमातून दुसऱ्याचे जे डिजिटल प्रोडक्ट आहे त्याला देखील तुम्ही सेल करू शकता. आता आपण पाहणार आहोत बेस्ट ॲफिलिएट प्रोग्राम कोणकोणते आहेत. जसं मी तुम्हाला मगाशीच सांगितलेलं, तुम्ही तुमची एखादी वेबसाईट बनवून Amazonचं देखील काम करू शकता. Amazonचे ॲफिलिएट बनवू शकता. तर Amazon असोसिएट म्हणून एक आहे. त्यानंतर फ्लिपकार्ट ॲफिलिएट आहे. त्याच्यावरून देखील तुम्ही चांगले स्वतःचे प्रोडक्ट आहेत ते निवडू शकता, तुम्हाला जे आवडतात ते, आणि ते तुम्ही तुमच्या वेबसाईटवरती टाकून सेल आणू शकता. त्यानंतर होस्टिंगर आहे, ब्लू होस्ट आहे. जर तुम्ही लोकांना होस्टिंगचं सेल करत असाल, होस्टिंग बद्दल माहिती सांगत असाल, तर तुम्ही होस्टिंगरची लिंक देऊ शकता, ब्लू होस्टची देऊ शकता. त्यासोबतच तुम्हाला कोर्सेस सेल करायचे असतील, तर कोर्सेरा, युडेमी असे जे प्लॅटफॉर्म आहेत त्यावरती तुम्ही कोर्सेसचा देखील ॲफिलिएट करू शकता. जर तुमची निश ही हेल्थमध्ये असेल, तर 1mg, फार्मा इझी अशा ज्या वेबसाईट आहेत याचा देखील तुम्ही चांगल्या पद्धतीने ॲफिलिएट करू शकता आणि इथून देखील हे प्रोडक्ट सेल करू शकता. याच्यामध्ये देखील तुम्हाला चांगलं कमिशन भेटतं. त्यानंतर तुम्हाला अजून याच्यापेक्षा मोठ्या लेवलला जायचं असेल, तर क्लिक बँक, इम्पॅक्ट, शेअर असेल, अशा ज्या वेबसाईट आहेत त्यावरून देखील तुम्हाला खूप चांगले पैसे मिळतात. हे देखील लक्षात ठेवा आणि याच्यावरून देखील तुम्ही खूप चांगले महिन्याला पैसे कमवू शकता. जास्तीत जास्त प्रयत्न करा की फिजिकल प्रोडक्ट पेक्षा डिजिटल प्रोडक्ट प्रमोट करण्याचा. का? कारण डिजिटल प्रोडक्ट मध्ये खूप जास्त तुम्हाला कमिशन मिळते. आय होप तुम्हाला सेक्शन 4 आहे बेस्ट ॲफिलिएट प्रोग्राम हे देखील आता समजलेलं असेल. आता मी तुम्हाला सांगतोय की ॲफिलिएट लिंक ज्या असतात त्या कुठे कुठे प्रमोट करायच्या आणि कशा पद्धतीने करायच्या. तर यासाठी तुम्ही सर्वात पहिल्यांदा मित्रांनो काय करू शकता,
तुमचा एखादा ब्लॉग असेल तर त्या ब्लॉग मध्ये देखील तुम्ही तुमची ऍफिलिएट लिंक सर्व जागी पसरवू शकता. त्याच्यासोबतच तुमचं जर एखादं युट्यूब चॅनल असेल तर तुम्ही सांगू शकता की डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंक वरती क्लिक करून जे काही तुमचं प्रोडक्ट असेल त्याची लिंक द्या आणि त्यावरती क्लिक करून तुम्ही ते प्रोडक्ट बाय करा किंवा त्याची माहिती सांगा. त्यानंतर तुमचं इंस्टाग्राम पेज असेल, एखादा इंस्टाग्राम थीम पेज असेल किंवा पर्सनल ब्रँडिंगचं इंस्टाग्राम पेज असेल, त्याच्यावरती देखील लिंक देऊ शकता. व्हॉट्सअप ग्रुप झालं, स्टेटस झाले, फेसबुक पेजेस झाले, फेसबुकचे ग्रुप झाले, याच्यावरती देखील तुम्ही चांगल्या प्रकारे तुमची जी लिंक आहे ॲफिलिएट लिंक ती देऊ शकता आणि त्याच्यावरून पैसे कमवू शकता. आणि सर्वात बेस्ट मेथड जर पाहायला गेलं तर तुम्ही ईमेल मार्केटिंग करून देखील तुम्ही ॲफिलिएट मार्केटिंग करू शकता आणि त्याची लिंक ईमेलमध्ये देखील देऊ शकता. त्यासोबतच तुम्ही पिंटरेस्ट, टेलिग्राम चॅनल याच्यावरती देखील देऊ शकता. हे जे मी आता तुम्हाला वेगवेगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सांगितले, याच्यावरती तुम्ही तुमची लिंक देऊ शकता आणि ऑडियन्स बिल्ड करून त्यांना तुमच्या प्रोडक्टची माहिती सांगू शकता. त्यांना सांगू शकता की हे प्रोडक्ट किती चांगलं आहे आणि ते सांगितल्यानंतर ते नक्कीच तुमचं जे हे प्रोडक्ट आहेत ते बाय करतील आणि त्याच्यामुळे तुम्हाला चांगला सेल देखील येईल. आता सेक्शन 6 मध्ये आपण आता जाणून घेणार आहोत जे बिगिनर आहेत. तुम्ही जर आता बिगिनर असाल आणि तुम्ही ॲफिलिएट मार्केटिंग चालू करणार असाल तर तुमच्यासाठी एक मी बेस्ट टिप्स सांगणार आहोत, त्या तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे की तुमच्यासाठी कोणत्या महत्त्वाच्या टिप्स आहेत. तर सर्वात महत्त्वाची टिप मित्रांनो आहे की एकच निश निवडा. तुम्हाला काय करायचंय, तुमची जी निश आहे ती एकच निवडा आणि त्या निशमध्ये कोणकोणते प्रोडक्ट येतात, कोणकोणते प्रोडक्ट तुम्ही प्रमोट करू शकता आणि त्यामधलं नंबर वनचं प्रोडक्ट कोणतं आहे ते निवडा आणि ते निवडल्यानंतर त्याला प्रमोट करा. त्यामुळे काय होईल, तुम्हाला चांगला जास्त सेल येईल आणि तुम्ही एका निशवरती काम केल्यामुळे तुमच्या वेबसाईटची जी ऑथॉरिटी आहे ती चांगली बिल्ड होईल. त्यासोबतच तुमच्या ॲफिलिएट लिंकवरती लोकांनी क्लिक करण्यासाठी तुम्ही असं कॉन्टेंट बनवा की तुमचं कॉन्टेंट वाचल्यानंतर समोरचे जे व्यक्ती आहेत ते त्या लिंकवरती नक्कीच क्लिक करतील. कारण जर तुमच्या लिंकवरती क्लिक केलं तरच ते प्रोडक्ट बाय करणार आहेत. तर ट्राय करायचं की त्यांनी आपल्या लिंकवरती क्लिक केलं पाहिजे. त्यासाठी कोणत्याही प्रकारची वेगळी मेथड नाही वापरायची. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही जास्तीत जास्त चांगला कॉन्टेंट बनवून त्यांना डिलिव्हर करा. जेवढा तुमचा कॉन्टेंट चांगला असेल तेवढी लोक तुमच्या प्रोडक्ट बाय करणार आहेत. त्याच्यासोबत फक्त लिंक जे तुम्ही देताय ना डायरेक्ट, ती चालणार नाहीये. तुम्हाला तशी तुमचा ट्रस्ट निर्माण करावा लागेल, तुमची ऑथॉरिटी तेवढी बिल्ड करावी लागेल. त्याच्यासोबतच तुम्ही जे पण कॉन्टेंट लोकांना डिलिव्हर करत आहात ते त्या कॉन्टेंटची व्हॅल्यू खूप जास्त असली पाहिजे. ती जेव्हा तुम्ही व्हॅल्यू लोकांना जास्त द्याल, लोकांना त्याच्यामधून व्हॅल्यू भेटेल, त्यावेळेसच लोक तुमच्यावरती ट्रस्ट ठेवणार आहेत आणि ते प्रोडक्ट बाय करणार आहेत. एसईओ आणि सोशल मीडिया याचा देखील तुम्ही चांगला वापर करा. म्हणजे काय होईल, जसं जसं तुम्ही ॲफिलिएट मार्केटिंग मध्ये ब्लॉग वरती काम कराल, तुमच्या ब्लॉगचा सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन खूप चांगल्या पद्धतीने कराल आणि सोशल मीडियामध्ये तुम्ही तुमच्या प्रोडक्टच्या लिंक द्याल, त्यावेळेस तुम्ही तिथून चांगला पैसा कमवणार आहात. ही होती सर्वात महत्वाच्या तुम्हाला बिगिनरसाठी टिप्स. याच्यासोबत तुम्ही काय करू शकता, तुमचा ब्लॉग अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी त्याचे थंबनेल, त्याचे ब्लॉगचे कव्हर आहेत ते चांगले बनवण्यासाठी तुम्ही कॅनवा, चॅट जीपीटीचा चांगल्या प्रकारे वापर करू शकता आणि त्यावरून थंबनेल देखील बनवू शकता. आय होप तुम्हाला हा पॉइंट देखील आता क्लिअर झाला असेल. आता आपण जाणून घेणार आहोत की ॲफिलिएट मार्केटिंग मध्ये जे नवीन लोक असतात ते काय चुका करतात. आता आपण जाणून घेणार आहोत ॲफिलिएट मार्केटिंग मध्ये जे नवीन लोक असतात, जे बिगिनर आहेत, ते काय काय चुका करतात. तर सर्वात महत्वाची आणि पहिली चूक म्हणजे कॉन्टेंट आहे त्याचा एसईओ अजिबात करत नाहीत. एसईओ न केल्यामुळे तुमचा ब्लॉग आहे तो रँक होत नाही आणि ब्लॉग रँक न झाल्यामुळे तुमच्या वेबसाईटवरती ट्रॅफिक येत नाही, जास्त ऑडियन्स येत नाही आणि ऑडियन्स न आल्यामुळे तुमचा ॲफिलिएट मार्केटिंग ज्या पण प्रोडक्टची करताय त्याच्यावरती सेल होत नाही. त्यामुळे एसईओ करा. एक गोष्ट जर तुम्ही केली नाहीये तर पहा एका गोष्टीमुळे तुमचा सेलला किती परिणाम होतोय. त्यामुळे एसईओ करा. त्याच्यासोबतच डिझाईन चांगली बनवत नाही, तुम्ही डिझाईन देखील चांगली बनवा. जे पण ब्लॉगचं कव्हर इमेज बनवताय ते चांगलं बनवा. त्याच्यासोबत सर्वात पहिल्यांदा तुम्ही सेलवरती फोकस करू नका. तुमच्या ट्रस्ट, लोक तुमच्यावरती ट्रस्ट ठेवतील, तुमच्या ऑथॉरिटी वेबसाईटची बनवा, तुमच्यावरती ट्रस्ट ठेवतील अशा गोष्टी करा. त्यामुळे कॉन्टेंट वरती जास्त भर द्या आणि त्याच्यासोबतच सोशल मीडियावरती कंटेंट बनवा. या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत. सो याच्यावरती देखील काम करा. तुम्ही जेवढं काम कराल सोशल मीडियावरती तेवढा देखील तुमचा ॲफिलिएट जे सेल आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त मदत होईल. आय होप मी जे आज तुम्हाला 6-7 पॉईंट सांगितलेले आहेत ॲफिलिएट मार्केटिंग बद्दल, हे सर्व तुम्हाला माहिती समजलेली असेल. मित्रांनो, आता मी तुम्हाला एक बोनस टिप देणार आहे. ती म्हणजे अशी
की आता तुम्ही ॲफिलिएट मार्केटिंगची पूर्ण प्रोसेस जाणून घेतली, की ॲफिलिएट मार्केटिंग कशा पद्धतीने करायची हे संपूर्ण जाणून घेतलं. जर तुम्हाला अजून संपूर्ण इन डेप्थ मध्ये ॲफिलिएट मार्केटिंग जाणून घ्यायची असेल, स्वतःचा ब्लॉग कसा चालू करायचा आणि त्यामध्ये ॲफिलिएट मार्केटिंग कशी करायची, जर हे जाणून घ्यायचं असेल तर मी तुमच्यासाठी एक खास वेबिनार घेऊन आलेलो आहे. त्या वेबिनारची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये इथे दिलेली आहे. त्या डिस्क्रिप्शनच्या लिंकवरती क्लिक करा आणि आपल्या वेबिनारला रजिस्टर करा. आपला वेबिनार संपूर्ण पहा. त्याच्यामध्ये मी ब्लॉगिंगच्या माध्यमातून तुम्ही ॲफिलिएट मार्केटिंग कशी करू शकता हे सांगितलेलं आहे. त्यामुळे आपला वेबिनार जॉईन करायला अजिबात विसरू नका. त्याच्यासोबतच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. त्याच्यासोबत तुमच्या ज्या व्यक्तीला ॲफिलिएट मार्केटिंग करून पैसे कमवायचे आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. त्याच्यासोबत तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही डाऊट आले असतील, काही प्रॉब्लेम आले असतील, काही गोष्टी समजल्या नसतील तर कमेंट करून विचारा. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी नक्कीच देईन. आणि तुम्हाला मेक मनी ऑनलाईन त्याच्यासोबतच ब्लॉगिंग कशा पद्धतीने करायची, यामधून पैसे कसे कमवायचे याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल आणि असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ आज आपण इथेच थांबूया. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.